हा हॅलो. अगं कशी आहेस? बरी आहेस ना? झाली कामं बिमं? अगं फोन अशासाठी केला होता की आपली मैत्रीण नाही का, तिचा मुलगा ते शाळेमध्ये केवढं मोठं प्रकरण झालं माहिती आहे तुला. आणि कशा मी सांगितलं हे दुसऱ्या कोणाला सांगू नकोस हा. कोणाला कळता कामा नये, अजिबात सांगू नको, तुझ्यात आणि माझ्यात, बरं का? चल नंतर बोलू, मग ठेवते. हॅलो. हा अगं अगं यासाठीच फोन केला होता. ते शाळेत झालेला मॅटर समजला का तुला? काय झालं ते? आणि ही गोष्ट मी तुला सांगितली, कोणाला बोलू नकोस हा. नाहीतर उगाच्या उगाच आणखी ते सगळीकडे पसरवलं जाऊन मोठं लफडं व्हायचं, परत आणखी मोठं काहीतरी रामायण व्हावं. त्यामुळे कोणाला काही सांगू नकोस, लक्षात ठेव. बरी आहे. हो का? अगं हो, तेच तर म्हणते ना मी तुला, केवढं मोठं झालं ते शाळेमध्ये, खूप मोठं लफडं झालं. तुला नाही माहिती ते असं झालं. पण आता लक्षात ठेव, हे कोणाला सांगू नकोस, आपल्यापर्यंतच राहू दे. उगाच सगळ्यांना कळलं तर तिकडे आणखी मोठं काहीतरी व्हायचं. सांगू नकोस कोणाला. चल मी नंतर करते तुला. अरे हो हो हो, किती बेल वाजवशील? अरे काल ते प्रकरण झालं ना शाळेत, त्याचा मला पुण्याहून ऋग्वेदचा फोन आला होता. त्याला कसं काय कळलं? अगो शाळेतल्यांनी सूचना दिल्या होत्या, कोणाला बाहेर काही कळू देऊ नका म्हणून. आजी माझी ठाण्यातल्या, मुंबईतल्या, आता डायरेक्ट पुण्यातल्या विद्यार्थ्यांना पण कळलं ते. कोणी सांगितलं, कोणी एवढं अर्ध्या दिवसात? बाप रे, काय पसरतात बातम्या.